एका खेड्यात दोन मित्र असतात, सोबतच शिकतात, सोबतच मोठे होतात, फार जीवलग मित्र असतात. आणि त्यांचं लग्न होते. लग्न झाल्यानंतर दोघांकडे थोडीफार शेती दोघांकडे असते. आणि या मुलांचे वडील दोन ते पण मित्र असतात. म्हणजे वडील पण एकमेकांचे मित्र आणि मुलं पण एकमेकांचे मित्र. मग एक यांचं लग्न झाल्यानंतर या मुलांना दोघांना एक एक मुलगा होतो. थोडीफार शेती दोघांकडे असते. आता हे मुलंही आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीनं शिकवतात. पण एकाचा मुलगा 12वीच होतो आणि तो शेती पाहतो. त्याला शेतीत रस असल्यामुळे तो शेती करतो. आणि दुसऱ्याचा मुलगा 12वी नंतर पुढचं शिक्षण घेतो, MBBS होतो, MD होतो आणि मोठा डॉक्टर बनतो. आणि मोठा डॉक्टर बनल्यानंतर शहरात शिफ्ट होतो. आता शहरात शिफ्ट झाल्यावर नंतर काही दिवसांनी त्या मुलाची आई वारते. तर तो वडिलांना म्हणतो, बाबा आता तुम्ही एकटे राहून काय करणार आहे? एवढा मोठा दवाखाना आहे, सगळं आहे आपल्या घरी, तुम्ही असं करा, हे शेती आणि घरदार विकून आता आपण माझ्यासोबत शहरातच चला. आता म्हाताऱ्याला असं वाटते आपल्याला कोणीच नाही, एकच मुलगा आहे, काय करायचं इथं? तोच सगळं विकटी करून शहरात राहायला जातो. शहरात राहायला गेल्यानंतर इकडे जो खेड्यात असतो तो आपल्या मुलासोबत काम करू लागतो, हे करू लागतो, त्याला मदत करतो. आणि काही दिवसांनी या खेड्यातल्या म्हाताऱ्याची मिसेस वारते. असं करून मग एक दिवस काय म्हणतो हा खेड्यातला म्हातारा मुलाले म्हणतो, बाबा मला की नाही माझ्या मित्राची खूप आठवण आली, पण मोठ्या शेतीत आहे तो आणि मला काही सुचत नाही कसं जावं काय करावं. तर म्हणून असं कर, मला त्याच्या एक दिवस भेटीले नाही. तर पोरगा म्हणते, बाबा शेतीचे कामं चालू आहेत, तुम्ही काय करा नातासोबत जा. तर नातू म्हणते, आबाजी मी उद्या जाईल शहराच्या ठिकाणी, तुम्हाला सोडून देईन दवाखान्याजवळ. मग दुसऱ्या दिवशी मुलगा जातो आणि दवाखान्याजवळ आबाजीला सोडून देतो. सोडून दिल्यानंतर खूप मोठा दवाखाना असते. आणि म्हातारा आज जातो, घरात आवाज देतो, तर घरात काही म्हातारा नसतो. तर तो म्हणतो, बा कुठं गेला हा? तर डॉक्टर मुलगाच म्हणतो, काका ते दवाखान्याच्या एका रूममध्ये आहेत ना, तिथं भेटा. मग तो तिथं जातो. तर तिथं याला पाहून तो ढसा रडायलाच लागतो. तर हा म्हणते, कसा तू वेळ आहेस का रे? म्हणते तुझ्यासाठी किती सोयी आहे, तुझ्यासाठी औषध गोळ्या, स्वतःचा मुलगा डॉक्टर, तुला तपासायला रोज नर्स, गोळ्या द्यायला रोज नर्स, तरी तू रडतो. तर तो म्हणते, मित्रा तुला एक प्रश्न विचारू? तो म्हणते, विचार. तुझं काही म्हणते घरी दुखलं, तुला औषध कोण देते? तो म्हणते, नातू देते, पोरगं देते, नाही तर सून देते. म्हणते, माझ्या नशिबात ते सुख नाही, मला नर्स येते, गोळ्या देते, इंजेक्शन लावते, चालली जाते. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे ताट आणून ठेवते, वाटल्यास म्हणते त्यात पंचपक्वान्न नसतात, पण मी खाल्लं काय, नाही खाल्लं काय, किती खाल्लं काय, याचा त्याईले काहीही फरक पडत नाही. संध्याकाळी येते, ते ताट उचलून नेते, दुसरं आणून ठेवते. काय करू म्हणते एवढ्या ऐश्वर्याचं? कोणीतरी असं विचारणार पाहिजे ना, की बा कसं वाटते, काय वाटते? हे माझ्या नशिबात काहीच नाही, त्यापेक्षा तू कितीतरी पटीनं सुखी आहेस म्हणते. मग यालाही खूप वाईट वाटते, की बरोबर आहे बा, याच्यापेक्षा आपणच सुखी आहो, पण तो काही बोलत नाही. हे सगळं संभाषण म्हाताऱ्याचा पोरगा डॉक्टर दुसऱ्या रूममध्ये जाताना ऐकत असतो. आणि मग त्याला ते इतकं वाईट वाटते, की त्यानंतर तो प्रॅक्टिस कमी करून आपल्या वडिलांची सेवा स्वतः करायला लागतो. या या गोष्टीतून प्रत्येकजण थोडंफार तरी शिकलं तरीच या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी समजते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा.